मित्रांनो, काही सिनेमे हे व्यावसायिक यश अपयश याच्या पलीकडे जाणारे असतात. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या व्यथा मांडताना अशा सिनेमांची उंची इतकी वाढून जाते की भले यांना बॉक्स ऑफिसवर म्हणावे तेवढे यश नाही जरी मिळाले तरी रसिकांच्या मनात हे नेहमीसाठी एक घर करून जातात. मित्रांनो, 1 मे 2025 म्हणजे कालचा महाराष्ट्र दिन हा मराठी, हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूड या सर्वच सिनेमांसाठी एक सोनेरी दिवस ठरलाय. कारण काल जे सिनेमे प्रदर्शित झालेत या सर्वच्या सर्व सिनेमांचे रिव्ह्यूज छान आहेत. त्यापैकी काल मी तुम्हाला हिंदीतील रेड 2 आणि मराठीतील गुलकंद याबद्दल सांगितलेच. मराठी सिनेसृष्टीसाठी खास करून 2 उत्तम सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणे अतिशय दुर्मिळ झाले. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आता थांबायचं नाही या आपल्या मराठी सिनेमाचा. मित्रांनो, आता थांबायचं नाही या सिनेमाची कथा ही सत्य घटनांवरून प्रेरित आहे. 2016 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी 10वी नापास असलेल्या काही चतुर्थ श्रेणी म्हणजे क्लास 4 सफाई कामगारांना पुन्हा एकवार 10वीच्या वर्गात बसवलं होतं. यापैकी कोणी म्हणजे हे जे होते कामगार यापैकी कोणी 30शी पार केली होती, कोणी 40शी, तर कोणी अगदी 50शी पार केलेले होते. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. दिवसभर मेहनत करून या मंडळींनी रात्रीच्या शाळेत जाऊन मोठ्या मेहनतीने अनंत अडचणींचा सामना करत ही शाळा वर्षभर अटेंड तर केलीच आणि शेवटी सर्वजण उत्तम मार्कांनी 10वी पास सुद्धा झाले. पण हे ऐकायला सहज सोपं वाटत असलं तरी त्यांच्या वाटेत नेमके कोणकोणत्या अडचणी होत्या, कोणकोणती संकटे होती आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याची कहाणी सांगतो हा सिनेमा आता थांबायचं नाही. यात महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आहेत उदय शिरूरकर, जो रंगवलेत आशुतोष गोवारीकरनी, आणि या सर्वांना शिकवणाऱ्या माळी सरांच्या भूमिकेत आहे ओम भूतकर. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील प्रमुख नावे आहेत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर. मित्रांनो, शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि अरविंद जगताप या त्रिकुटाने लिहिलेली ही कथा एकतर खूपच फ्रेश आहे. म्हणजे या विषयावर याआधी कुठला सिनेमा आलेला अजिबातच आठवत नाही. कथा जितकी प्रेरणादायी आहे ना तितकीच भावस्पर्शी सुद्धा आहे बरं का. म्हणजे या कामगारांचे घरातील आयुष्य आणि कामावर असतानाचं आयुष्य दोन्हीही किती खडतर आहे हे दाखवणारी जी दृश्य आहेत ती थेट तुमच्या हृदयात हात घालणारी आहेत. पण हे सर्व दाखवताना सिनेमाचा एकंदर मूड जो आहे तो खूप गंभीर होणार नाही याची काळजी घेत काही हलक्या फुलक्या विनोदांची पेरणी सुद्धा या पटकथेत केली गेलेली आहे आणि त्यामुळे सिनेमा कुठंच डोईजड होत नाही हे याचं विशेष आहे. दिग्दर्शक शिवाजी वायचळ यांचं जे दिग्दर्शन आहे ते उत्तम आहे. चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांच्या वेदना व्यथा जास्तीत जास्त परिणामकारकरित्या कशा दाखवता येतील याची काळजी शिवाजी वायचळ यांनी घेतली आहे. अभिनयाच्या बाबतीत एक ना एक कलाकाराने भन्नाट काम केलंय. खास करून भरत जाधवने रंगवलेला सखाराम मंचेकर खूप दिवसांनी इतक्या मोठ्या लेंथ असलेल्या आणि इतक्या ताकदीच्या रोलमध्ये भरतला बघताना अगदी डोळ्याचं पारणं फिटून जातं मित्रांनो. सोबतच सिद्धार्थने रंगवलेला मारुती कदम हा सुद्धा एकदम झकास झालाय आणि एकदम दिलसे झालाय. हा माणूस म्हणजे सिद्धार्थ एकाच वेळी कॉमेडी आणि ट्रॅजेडी दोन्ही रोल्स तितक्याच सहजतेने साकारू शकतो याचं नवल वाटतं. सिद्धार्थला अगदी हॅट्स ऑफ. यानंतर जबरदस्त जमली आहे प्राजक्ता हनमघर यांनी साकारलेली जयश्री कांबळे. मित्रांनो, तुम्हाला एक सीन सांगून ठेवतो प्राजक्ताचा या सिनेमातला. सिनेमा जेव्हा बघाल तेव्हा त्या सीनमधील प्राजक्ताचा परफॉर्मन्स मार्क करा. एक सीन आहे ज्यात ती किरण खोजेच्या नवऱ्याला घरी जाऊन चांगलीच सुनावते. काय केलाय हा सीन प्राजक्ताने. याशिवाय जे काही सीन्स तिच्या वाट्याला आलेत सगळ्याचं सोनं केलंय प्राजक्ताने. अप्सरा जाधव म्हणून किरण खोजे सुद्धा एकदम नॅचरल झाली. छोट्याशा का होईना पण हलक्या फुलक्या विनोदी भूमिकेत प्रवीण डाळिंबकरने अगदी नेमका परिणाम साधलाय. माळी सरांच्या भूमिकेत ओम भूतकरने अगदी झकास काम केलंय. त्याची मैत्रीण झाली आहे पर्णपेठे, हिचा सुद्धा परिणामकारक अभिनय आहे.
सिद्धार्थ जाधवच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत दीपक शिर्के, यांचंही कौतुक करावे लागेल. या वयात असं काम केलंय त्यांनी. मित्रांनो, आता एक नाव घ्यावे लागेल, जे नाव आहे संगीतकार. ते आहेत गुलराज सिंग. काय संगीत दिलं या माणसाने, लाजवाब. सांग सांग भोलानाथ आणि शीर्षक गीत आता थांबायचं नाही, ही 2 गाणी तर इन्स्टंट हिट आहेत. या गाण्यांचे बोल सुद्धा तितकेच अर्थपूर्ण आहेत, जे सिनेमासोबत जातात, जे लिहिलंय मनोज यादव यांनी. सौरभ भालेराव यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे, जे मस्त आहे. एकदम नॅचरल लाईट्स मधली सिनेमॅटोग्राफी आहे आणि तीही रिअल लोकेशन्सच्या वापराने आणखीनच इम्पॅक्ट क्रिएट करणारी आहे. त्याबद्दल जे सिनेमॅटोग्राफर आहेत संदीप यादव यांना मानलं पाहिजे. एकंदरीत एक प्रेरणादायी सत्यकथा पडद्यावर आली आहे, जी तुमची करमणूक सुद्धा करते. त्यामुळे आउट ऑफ 5 मी आता थांबायचं नाहीला देईल 4 स्टार. जरूर बघा. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा आता थांबायचं नाहीचा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.